आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन या पवित्र दिवशी तुम्हा सर्वांना बीड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। आज आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतोय तो आपल्याला सहज मिळाला नाही। देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं, तुरुंगवास भोगले, त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांसमोर मी आज नतमस्तक होते। मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची बाजी लावणाऱ्या सर्व वीरांनाही मी आदरपूर्वक नम्रपूर्वक अभिवादन करते आणि आजही सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेल्या जवानांना, पोलिसांना, देशासाठी शहीद झालेल्या सुपुत्रांना मानाचा मुजरा करते। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आपल्या सैन्य दलातील निमलष्कर दलांनी, पोलिसांनी, सर्वसामान्य नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली। देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या भारताच्या वीर सुपुत्रांना मी अभिवादन करते। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधी, सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रामध्ये योगदान देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या सन्माननीय मान्यवरांचं, उपस्थित बंधू भगिनींचं मी स्वागत करते। बीड जिल्ह्यातील ज्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वापासून अभिनंदन करते, कौतुक करते। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते। आज भारत जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांपैकी एक म्हणून आत्मविश्वासाने उभा आहे। शेतीपासून अंतराळापर्यंत, शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत, उद्योगापासून डिजिटल क्रांतीपर्यंत भारतानं प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतलेली आपण सगळेजण पाहत आहोत। या प्रगतीमध्ये देशातील आपल्या शेतकऱ्यांचा घाम आहे, कामगारांचं श्रम आहे, महिलांचं योगदान आहे, युवकांची ऊर्जा आहे, वैज्ञानिकांची बुद्धिमत्ता आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकांचा सकारात्मक सहभाग आहे। राज्याची उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून आज मला अत्यंत अभिमानानं सांगता येत आहे की बीड जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे। आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी सरकार गंभीरपणे उभं आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या 96,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 711 कोटी रुपये जमा करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात आलेला आहे। पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार आहे। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं तातडीनं ॲग्री स्टॉक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं मी आज सर्वांनाच आवाहन करते। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 400 गावांची निवड झालेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 2025-26 मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं 1,459 कोटीचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे। आतापर्यंत 9,22,362 बाधित शेतकऱ्यांना 634 कोटीचं अनुदान डीपीटीद्वारे वितरित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये जलसंधारण सप्ताह राबवला जातो आहे। या माध्यमातून बीड जिल्ह्याला अधिक समृद्ध, हरित आणि पाणीदार बनवण्याचा संकल्प आपण सगळेच जण करूयात। जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे आष्टी तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडणार आहे। आदरणीय अजितदादांनी या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिलेला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळेच या प्रकल्पाला गती मिळत आहे। या उपसिंचन योजनेमुळे 1.65 टीएमसी पाणी उपलब्ध होत असून आष्टी तालुक्यातल्या 26 गावातील
8,147 हेक्टर क्षेत्र त्यामुळे सिंचनाखाली येणार आहे. विकसित भारत या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन याच्या अंतर्गत 2025-26 मध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 14,756 कामं हाती घेण्यात आली. त्यातून जवळपास 1.5 कोटी मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षी 623 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या गरजेनुसार प्राधान्यानं विकास कामं करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये बीड जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2025-26 मध्ये आलेल्या सुमारे 6,88,000 अर्जांपैकी 99% अधिक अर्ज वेळेत निकाली काढलेले आहेत. या कामगिरीबद्दल आपले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा सरकारतर्फे विशेष सत्कार करण्यात आला आहे. मी त्यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनाचे मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. समाधान शिबिर या अभियानाच्या माध्यमातून 1,40,000हून अधिक नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळालेला आहे आणि ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. आरोग्य व्यवस्थापन आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमाच्या अंतर्गत बीड सर्वात राज्यात आघाडीवर आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये 160% काम पूर्ण करून जिल्ह्यानं याही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये अद्यावत 10 खाटांचा हृदय विभाग, महिलांसाठी 100 खाटांचं माता बाल संगोपन केंद्र उभारलेलं आहे.